तर बघा, ह्या सोशल मीडियावर हे फेक अकाउंट किंवा खरे अकाउंट खोलून ह्या बायांचे जे इन्स्टा आयडी असते, फेसबुक अकाउंट असतं, ते फॉलो करून ठेवतात. ते कशासाठी? तर हा एक माझा स्वतःचा अनुभव आहे. मेसेज करणं आणि रिप्लाय मिळतो नाही मिळतो त्यावर अवलंबून आहे बरं का पुढचं प्रोसेस. आणि पुढचं प्रोसेस जे आहे ना, तर हे मी बोलत असते ना ह्या महिलांच्या पुरुषांच्या मुद्द्यांवर, अगदी शरीर सुखाबद्दल जे बोलते ना, आणि जास्त प्रमाणात ह्या सोशल मीडियावर हेच लोक करण्यासाठी किंवा करून घेण्यासाठी अवेलेबल असतात. तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून मला तुम्ही सांगू शकता बरं का. हा, मग हेच कुठंतरी मी लक्षात घेतलं आणि त्यावर एक कंटेंट म्हणून घेऊन यायला सुरुवात केली. काय अगोदर मी कंटेंट असे घेऊन येत होते का? नाही ना. आणि ह्याच कंटेंटला माझ्या कुठेतरी बरंच महत्व मिळत गेलं. हो, तर मी करते माझ्या मुद्द्याला चालू. उगच इकडं तिकडलं कशाला तुम्हाला उगच काय म्हणते होते टानगळी लावायचे आहे का नाही? मनबीच कळन तुमचं बी. माझा व्हिडिओ तुमच्या समोरला असा वरती ढकलीत आणि पुन्हा हा तुम्हाला मज्जा आली पाहिजे ना. तेच तर पाहिजे राव ह्या सोशल मीडियावरच्या लोकांना. हो, आता म्हणू नका लयवंती बेकार आहेस तू, डायरेक्टच बोलून टाकीतीस. डायरेक्टच बोलून टाकायचं असतंय. ज्याने अनुभवलंय, ज्याने खऱ्यानं आयुष्य जगलंय, ते नाकारणार नाही कधी बरं का माझं डायरेक्ट बोलणं. कारण की त्यामध्ये सत्यता किती बी दाबून ठेवा ती दबणाऱ्यातली नसतीये. तोंडावर गोड 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 बोलून आपल्याशी करून सगळं चाटून पुसून खायचं, त्याला काय अर्थ आहे का? हाय का नाही? आणि पुन्हा ते ताटातलं संपलं की मग ताट घाण दिसतंयच ना खरकट. मग पुन्हा फेकून द्यायचं का ताट? धुवून साफसुद्र करून त्याला नग का ठेवायचं? पण लोक चाटून पुसून खात येतं आणि पुन्हा मग ते ताट, खाल्लेलं ताट त्यांना गदळ वाटतंय. गदळ तर होतंयच, पण त्याला साफसुथरं करावं लागतंय पुन्हा खायला. आणि हेच फरक आहे खऱ्याचा आणि खोट्याचा. म्हणजे डायरेक्ट बोलते याचा लोक राग, तिरस्कार, घृणा, वाळेच सुद्धा टाकतात राव खरं बोलणाराला, डायरेक्ट बोलणाराला. पण त्यानं काय फरक पडतंय? काय नाही फरक पडत. आपल्याला कोणी वाळीत टाकलं म्हणून आपण काय आपलं बोलणं सोडून द्यायचं का? म्हणजे आपलं खरेपणा सोडून द्यायचा का? नको देऊ नका. बघा लय कामाला येतंय. किती बी खोटं वागा, किती बी खोटं वागा, एक दिवस तुमचं सगळंच हिसकवून घेतंय. हा, ते खोटं लय कुच्चळ असतंय, बेकार. आणि खरं माय, खरं म्हणजे संकट. संकटालाच एक दुसरं नाव आहे वेगळं. खरं खरं संकट ते त्याचा कसा निवारा करा येतो. आणि जर ते तुम्हाला आला करायला, तिथंच तर सत्यता आहे ना राव.
बऱ्याच गोष्टी अशा आहेत. तर मी आता तुम्हाला बघा 2 मुद्दे टाकले. तर पुरुष त्यांचं तोंडालाच बोट लागलं माहिती. पुरुष त्यांचं युरिये जर 30 दिवसासाठी साठवून ठेवलं तर त्याचे परिणाम त्यांच्यावर कोणत्या प्रकारे जाणवतात. तर कुणी कुणी अस्वस्थ होत असेल, कुणाला असं जड वाटत असेल, असं भरून आल्यासारखं सगळं शरीर आहे का नाही. कुणाला डोकं सुद्धा जड पडल्यासारखं वाटत असेल, असं आजार आल्यासारखं, गळून गेल्यासारखं आहे का नाही. असं म्हणजे होतं बरं का. तर तिथं काय करायचं माहितीये का, तुमचं मन कामात गुंतवायचं. तुमचं मन एक तुमच्या शरीराला कसरत होईल अशा ठिकाणी गुंतवायचं. हो, अगदी तुम्ही व्यायाम, जिम ह्या अशा गोष्टी करत नसला ना तरी सुद्धा तुम्ही एक हातामध्ये काम घेऊ शकता. हो, काम ते काम बी होतं आणि तुमच्या शरीराची कसरत पण होते. आणि मग तुमचं शरीर थकलं का नाही, आरामात झोप लागते तुम्हाला. आणि त्या झोपीमध्ये तुम्ही ते सुख पण कधी ना कधी भोगणार आहात बरं का. 100% तुम्ही माझं हे आठवणीत ठेवा. खरंच वंदना म्हणली म्हणून. जेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत असं घडेल ना, झोपीमध्ये एक ते अनुभव तुम्ही घेताय आणि तुम्हाला छान फील होतं. अगदी झोपीतून उठल्यावर सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये ते कुठंतरी पुन्हा समोर येतं तुमच्या. आणि त्याने तुम्हाला एक फिलिंग खूप अशी म्हणजे चेहऱ्यावर हावभाव तुमचे एक चेंज होताना नक्कीच आढळून येतात बरं का. एकदम छान खुश आनंद वाटेल तुम्हाला. हा, तर तुम्ही हाताने एक बरेच तुम्ही म्हणजे राग येऊ देऊ नका बरं का. हा, डायरेक्टच तुम्हाला तुम्ही म्हणायले म्हणजे कुणाला नक्की. जे स्वतःचं आयुष्य स्वतः एका वेगळ्या स्ट्राईकवर घेऊन जाण्यामुळे पूर्ण लाईफ नष्ट करून बसलेले आहेत, उद्ध्वस्त करून बसलेले आहेत. ते केवळ स्वतःमुळे बरं का. आहेत असे ह्या सोशल मीडियावर की हळूहळू का होईना पण व्यसन असं लावून घेतलेलं आहे ते समाधानी होण्याचं, की त्यासाठी बऱ्याच महिलांच्या एक अकाउंटवर, आयडीवर ते तात्पुरतं का होईना पण त्यांच्या निगडीत जाऊन त्यांना म्हणजे ते एक वेगळ्या त्यांच्या काय म्हणते तो, मी शिवाय देते लोकायला. मला तसं कुणी काय बोललं की त्याच्यानं मला पटकन म्हणायला आहे ना आता. म्हणजे बायाला ते काही बोलते तर आणि गोडी मोडी लावते तर का काय, आणि पुन्हा मग ते असलेली चाळे करते. तर आता नाही का बघा एक ते पार्सल घेऊन येत या, आणि ते पार्सल घेऊन येतंय का त्याने काय केलं, एका महिलेला तिला काय म्हणला, मॅडम मला लघवीला आली आहे बरं का. ही कहाणी नाही, ही खरी हकीकत घडली तिकडं नोएडाला का कुठंतरी, लखनौला का काय, लखनौला असं तिकडं घडलंय. मी एक पोस्ट टाकली बघा माझ्या इंस्टा आयडीवर. तिला काय म्हणला, मॅडम मला बाथरूमला जायचंय, आणि बाथरूमला जायचंय म्हणला, आणि तिला डायरेक्टच त्यानं प्रायव्हेट पार्ट काढून दाखविला, आणि ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. हा, डायरेक्ट तिला उग मस्त ते काढून दाखविते प्रायव्हेट पार्ट हलवून, मस्त विचित्रपणा केला त्याने. आता ते कॅमेऱ्यात लॉक झाल्यामुळं त्याचं आयुष्य
कोण्या थराला जाईल सांगा बरं. बरं ते तर ते, पण ह्या सोशल मीडियावर काय सगळ्या बायका नकार देणाऱ्याच आहेत का? जरी नकार देणाऱ्या असल्या तरी बी त्यांना नक्की काय माहिती की आपण ज्याच्याशी रिप्लाय करतो एखाद्या मेसेजला, ती व्यक्ती आता आपल्यासोबत हे असं काहीतरी कांड करणार आहे. आता ते ज्या महिलेला ते डिलिव्हरी बॉय म्हणला बाथरूमला जायचंय, तिनं बिचारीनं त्याची एक अडचण समजून त्याला जाऊ दिला असेल घरामध्ये, तर त्याच्या पुढं पुन्हा ते काय करणार आहे? हुशारीत राहा. हा, आपल्या आपल्या बायकायला सांगा, हुशार ठेवा. बायकायला सुद्धा घरामध्ये कोणालाही असं काही मदत म्हणून करायची नाही. बाहेर बाहेर. हा, कळलं का? आता ह्या 4-2 दिवसाखाली पाऊस पडायच्या आधी एक बाई आली होती. एक बाई आली आणि मला प्रोडक्ट बद्दल माहिती द्यायली. हे प्रोडक्ट घ्या, तुम्ही वापरा, तुम्ही यूज करा, त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. मी डायरेक्ट म्हणलं, ताई उन्हातानाचं घरी जा आणि फॅनच्या हवेला झोपा. हे प्रोडक्ट वगैरे विकत बसण्याची काही गरज नाही. वेड कुणी राहिलेलं नाही. हा, तर मला म्हणले, चुकलं बरं का, तुम्हाला सांगून अर्थ नाही, पण आम्हाला मॅडमनी दिलेलं काम करावं लागतंय. कोण आहे म्हणलं तुमची मॅडम? मरणाचं ऊन पडायलंय आणि ह्या वयामध्ये तुम्ही असं दारोदार फिरताव. तुम्हाला काय भेटतं ह्याच्यात? किती टक्के भेटतात तुम्हाला? किती टक्के देती मॅडम? बरंच बोलले मी तिला. हा, काहीतरी माणूस पोटासाठी करते माहिती आहे मला, पण हाल हाल करून घेणं उन्हातानाचं. आली चक्कर चांगली 50-55च्या पुढे गेलेली बाई व फिरू लागली बिचारी. हा, माहिती देत ऊन ऊन किती होतं. आली चक्कर, पडली तर कुठं आहे का? स्वतःला संपवूनच घ्यायची बारी आहे ना. आणि त्याच्यात फायदा तरी का आहे त्या ह्याच्यामध्ये? ते प्रोडक्ट असं कोण कोण घ्यायलंय? अहो डायरेक्ट आता घरापर्यंत डिलिव्हरी करायलेत लोक. राशन पाणी सगळं आपण फोनवर जर ऑर्डर केलं तर, साध्या साध्या दुकानातून, खोटं नाही. हा, आता मी जिथं राहते ना तिथं मॉल नाही तर मोठे मोठे दुकानं आहेत. दुकानं साखर पत्तीचे. गावाकडे म्हणते तू साखर पत्तीचं दुकान, बिड्या काड्याचं दुकान. तर तसे दुकानं आहेत, किराणा दुकानं. त्या किराणा दुकानावर ना आता घरून आपण फोन करून जर सांगितलं तर ते म्हणीन ती वस्तू आणून देते तर घरापर्यंत. आणि मग हे प्रोडक्ट घ्यायला जा, त्यांचं ती कंपनी धुंडीत, म्हणजे जिथं त्यांचा ठाव ठिकाण आहे का तिथं, आणि तिथून आपले पैसे भरून ते प्रोडक्ट घेऊन या आणि पुन्हा ते घरात वापरा. आणि घरात वापरून पुन्हा मग आम्ही इतकं घेतलं म्हणून त्याचे काहीतरी टक्केवारीनं आपल्या अकाउंटवर जमा होते ता म्हण. नाही असल्या घोळात नाही पडायचं. 2 वाक्य असे फेकायचे ह्या सोशल मीडियावर की पाऊसच पाऊस पडतोय पुन्हा. माहिती आहे का? हा, कशाचा? डॉलरचा. हात मळना, पाय मळना, अगदी दरवाजा खिडक्या बंद करून 4 दिवाराच्या आत घरात बसल्या बसल्या लोक बोलणारे तर देवाला सुद्धा बोलते ता. म्हणजे तुम्ही
कितीही प्रामाणिक असू द्या, कितीही चांगले असू द्या, पण ह्या पूर्ण जगात एकही माणूस असा नाही की त्याने कोणाकडून काय माणूस आहे असं बोलून घेतलेलं नाही. कोण चांगलं म्हणतं तर कोण वाईट म्हणतं. अरे ह्या कर्मभूमीवर देव सुटलेला नाही. देव आपण काय कथा आहे आपली, काय व्हायलंय का संध्याकाळी विचारा केल्या करायला. तर दरवाजा लावून घेतलेला असते, खरंच सांगायले मी, कळलं का? हा, दरवाजा बंद असतंय आणि मग बोलते मी एकांतात. तर तुम्हाला कोणाला पटन तर कोणाला नाही पटणार माझं, मला माहित आहे. कोणी मला चांगलं म्हणील तर कोणी मला लई बेकार म्हणील. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेवढं आपल्याला कोणी बेकार समजतं, बेकार म्हणतं ना, तेवढंच आपण पाप केलेलं धुवून जातं. हा, त्याच्यानं पापीला कधी मुक्त करायचं नसेल तर त्याला दोष द्यायचा नाही, बरं का? मी देत नाही, मी देत नाही. का देत नाही? त्याचं पाप धुवून निघतंय. हा, का? गुन्हेगार जर कोणी असेल तर त्याचा गुन्हा त्यालाच लागू करायचा. तुम्हाला सांगते मी, ह्याच सोशल मीडियावर, बरं का, जे विषय आता मी घेऊन आले ना, त्यावरच तुम्हाला एक पॉइंट सांगते माझ्यासोबतचा. एक व्यक्ती, त्याने माझ्याकडं म्हणजे चुकीच्या भावनेनं ते काय म्हणते तू, चुकीच्या भावनेनं माझ्याकडे व्यक्त झाला मेसेजद्वारे, कमेंटद्वारे. तर मी म्हटलं, इथून पुढं तुझी बायको सोडून, तुला बायको असेल किंवा नसेल, पण तुझी बायको सोडून इथून पुढं जर तू कोणत्याही बाईकडं वाईट भावना जर मनामध्ये घेऊन वाईट नजरेनं बघितलंस ना, तर ते डायरेक्ट तुझ्या बहिणीला लागू होईल, बहिणीला, सख्या बहिणीला. मी बोलले, बरं का? तू कितीही प्रेम दाखव, पण ते फक्त बायकोला दाखवू शकतोस, इतर महिलेला नाही. आणि जर दाखवलंस तर मग ते डायरेक्ट तुझ्या बहिणीला लागू होईल. बहिणीला जे काय करचून पर इस्त्री सोबत, ते केवळ तुझ्या स्वतःच्या बहिणीसोबत केल्याप्रमाणे होईल. मी बोलते आणि ते खरं होतं. काळजीब आहे माझी, मी जे बोलते ते खरं होतं. आता हे सगळं बोलले आणि मी तुला दोष देत नाही, मी तुला पापात घालीत नाही. तुला पाप करायचंय का पुण्याचा मार्ग धरायचाय हे तुझ्यावर सोडलंय मी. तू बायको सोडून दुसऱ्या कुठल्याही पर स्त्रीला, महिलेला कितीही प्रेम दी, ते नवरा बायकोच्या नात्याने, ते प्रेम करण्याच्या नात्याने, वासनाच्या नात्याने, ते तुझ्या डायरेक्ट बहिणीसोबत तू वासना लागू होतील तर तेच पापातून बाहेर नाही हो निघत. असं असतंय. कर्म म्हणतात ना, कर्म कर्म. खरं सांगायले तर चांगले कर्म केले
तर वाईट होत नाही, आणि वाईट कर्म असले तर चांगलं कधीच होत नाही, कधीच होत नाही, कधीच होत नाही.